अशोक वाटिकेमध्ये सगळे झाडं आहेत, फुलं आहेत, पक्षी आहेत, त्यांच्यात राम, त्यांच्यात सुद्धा राम आहे. समुद्राच्या पलीकडे सेतू तयार करून तुला नेण्याकरता वानरं येत आहेत, राम येत आहेत, त्यांच्यात राम आहे का? हो, त्यांच्यात सुद्धा राम आहे. मंदोदरीने विचारलं, या लंकेमध्ये जेवढे राक्षस राहतात त्यांच्यात राम आहे का? त्यांच्यात सुद्धा राम आहे. मंदोदरीने शेवट विचारलं, माझ्यात राम? सीतेने सांगितलं, मंदोदरी तुझ्यात सुद्धा राम आहे. मंदोदरीने सीतेला विचारलं, सीते तुझ्यात राम आहे का? सीतेने सांगितलं, माझ्यात सुद्धा राम आहे. नीट ऐका. आणि मग मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तर अपेक्षित मिळाल्यानंतर मंदोदरी शेवटचा प्रश्न विचारते, सीते राम सगळीकडे आहे, तर माझा एवढाच प्रश्न आहे, रावणात राम आहे का? फक्त लक्षपूर्वक ऐका. राम जो आहे तो रावणात आहे का? सीतेने कुठलाही विचार न करता उत्तर दिलं, रावणामध्ये सुद्धा राम आहे. मंदोदरीला हेच उत्तर अपेक्षित होतं. मग मंदोदरी पुढे बोलते, मग जर सगळीकडे राम आहे, माझ्यासह तुझ्यासह सगळ्या चराचरामध्ये राम आहे, रावणात सुद्धा राम आहे, तर तू रावणातल्या रामाला का वश होत नाही? प्रश्न काय विचारला? रावणातल्या रामाला का वश होत नाही? सीतामाईने दिलेलं उत्तर गोड आहे आणि ते माझ्या विषयाच्या संदर्भाने आहे. सीतामाई म्हणाली, राम सगळीकडे आहे, चराचरामध्ये राम व्यापलेला आहे, राम रावणामध्ये सुद्धा आहे, पण मी त्याला का वश होत नाही? त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे, रावणातल्या रामाला वश होत नाही याचं कारण त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या चित्तामध्ये काम आहे, म्हणून मी त्याला वश होत नाही. विठ्ठल विठ्ठल का म्हणे? चित्त परमतत्वाच्या प्राप्तीकरता, देवाच्या प्राप्तीकरता चित्त निर्मळच होणं गरजेचं आहे. मग देवाला अशा वेळेस हे म्हणायची गरज नाही, तो आपोआप येतो. आपल्याला कितीतरी अशी उदाहरणं भागवतातली, रामायणातली आपल्यासमोर जर मांडली आपल्या लक्षात येईल. शबरी करता राम स्वतः होऊन गेले की नाही? गजेंद्र करता राम स्वतः होऊन गेले, पितामह भीष्माचार्यांकरता राम स्वतः होऊन गेले, विदुर काकांकरता राम स्वतः होऊन गेले, ध्रुव बाळाकरता राम स्वतः होऊन गेले, परमात्मा प्रल्हादाकरता परमात्मा स्वतः होऊनच गेले ना. एक वाक्य आमचे गुरुजी नेहमी सांगतात, माणूस आतून बदलला की देवाला जावं लागतं आणि माणूस बाहेरून बदलला की देवाकडे जावं लागतं. एवढाच फरक आहे. विठ्ठल का म्हणे? चित्त करावे निर्मळ. आणि म्हणून परमतत्वाच्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता अंतःकरणामध्ये भाव शुद्ध लागतो. तुकाराम महाराजांकडे काही जण आले आणि तुकाराम महाराजांना म्हणाले, महाराज आम्हाला देवाच्या प्राप्तीची आवश्यकता वाटते. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही एकच ठरवलंय, अवतारच आमचा त्याच्या